2700 बोगस मतदारांचा पर्दाफाश। प्रत्येक बूथवर वकिलांची फौज उभी करू। शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे। पलूस नगर परिषद निवडणुकीत तब्बल 2700 बोगस मतदारांची नावे यादीत आढळल्याचा धक्कादायक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे यांनी केला असून या संदर्भातील निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी दीप्ती रिठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले। प्रारूप यादीतील या बोगस नावांची तात्काळ रद्दबातत प्रक्रिया करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष निलेश सुगडे, दिगंबर पाटील, अभयसिंह कदम, रमेश पाटील, अरुण ब्रह्मणे यांच्यासह राष्ट्रवादी, स्वाभिमानी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। होऊ घातलेल्या पलूसच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः आपल्या देशानं लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी असं संविधानानं सांगितलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं असा अधिकार आपणाला दिलेला आहे। पण त्या होऊ घातलेल्या पलूसच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये जवळपास 2700 बोगस मतदारांची नोंद आढळून आलेली आहे। वेळोवेळी हरकती घेऊन सुद्धा त्याची दखल शासनाने घेतलेली नाही। मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की जर हे मतदार त्या ठिकाणी आले आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार ते स्वतः राहतील आणि त्याने अशा प्रकारचा बोगस मतदानाचा गुन्हा करू नये। का तर ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी त्यांची नावं नोंद आहेत, तिथलं त्यांचं आधार कार्ड आहे। पलूसमध्येही त्यांनी बोगस आधार कार्ड काढलेले आहे, पलूसमध्येही नावं नोंद केलेली आहेत। तेव्हा निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक बूथवर आम्ही 5-6 वकिलांची एक टीम नेमलेली आहे आणि जर असा प्रकार कुठं आढळून आला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याला सर्वस्वी जबाबदार तो मतदार राहील।